आज आम्ही नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर माननीय तहसीलदार यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। जी देशाच्या सरकारनं, माननीय मोदी साहेबांच्या सरकारनं जी रामजी योजना जे केंद्र सरकारनं जी आणलेली आहे आणि ती योजना आणून महाराष्ट्रातील आणि देशातल्या कामगाराचं, जो श्रमिक कामगार आहे ग्रामीण भागातला, त्या कामगारावर, त्या कष्टकरी श्रमिक काम करणाऱ्या या कामगाराची रोजीरोटी छीनण्याचं काम हे सरकार करत आहे। कारण की जे राष्ट्रीय महात्मा गांधी यांच्या नावानं जे रोजगार हमी योजना चालू आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, तो रोजगार छीनण्याचं काम आणि महाराष्ट्र सरकारवर त्या निमित्तानं भार देण्याचं काम हे सरकार करत आहे। कारण की अगोदर जी योजना होती ती योजना 90% केंद्र सरकार आणि 10% हे राज्य सरकार त्याला आर्थिक सहकार्य करत होतं। आता ती योजना केंद्र सरकारनं बंद करून जी रामजी योजना आणलेली आहे। आम्ही त्या जी रामजी योजनेचा नक्कीच स्वागत करू, पण याच्यामध्ये स्वागत करत असताना कारण की जो कामगार होता तो कामगार रोज कामावर जात होता आणि त्या कामामध्ये राम शोधत होता। कारण की कामामध्येच राम शोधण्याचं काम हा ग्रामीण भागातला कामगार करत होता। त्यामुळे ही योजना जे सरकारनं आणलेली आहे या योजनेचा आम्ही नक्कीच विरोध करत आहोत आणि परत जे महात्मा गांधी यांच्या नावावर जे मनरेगा योजना चालू आहे ती योजना कार्यान्वित करावी ही मागणी या निमित्तानं आम्ही करतो आहे। संपूर्ण देशभर, महाराष्ट्रामध्ये, नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोध करत आहे। या विरोध नक्कीच केंद्र सरकारने मान्य करावा त्या निमित्तानं आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। या अनुषंगानं माननीय तहसीलदार मार्फत माननीय प्रधानमंत्री यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहे।